नमस्कार भावांनो बहिणींनो, मी आले आता भाजीपाला घेऊन. मग आता हिडो म्हणजे हिडो काढायला घेतला. लगेच भाजीपाल्यावाले दादा आले ना. आज मला हिडोचं लय टेन्शन आलंय. आज असं तिकडं पण काम चालू आहे, तुम्हाला तर सांगेलच आहे. खाली काम चालू आहे तर लय मशनरीचा आवाज येतो. आज मला लय टेन्शन आलं हिडो काढायचं. आज मग इच्छाच नव्हती. ही भावांनो बहिणींनो, कधी कधी लय दिवस खराब जातोय. कालपासून मला लय दिवस खराब चाललाय. काल पण तसंच झालं. एखाद्या दिवशी करमत नाही, काय नाही. कालचा दिवस पण लय बोर गेला लगे. कधी कधी तर करमतच नाही, काम राहूनच जाते. कधी कधी आपल्यासाठी दिवस लय खराब नाही गेला असतोय. तर आता आज मला हिडो काढायचं तर तसं दर दिवस हिडो काढायचं असलं तर तसंच काम, घरातले काम पण करून हिडो काढायचा. एक हर्षूच्या पप्पाची तब्येत बरी नाही, ती एक टेन्शन. आता भांडे जमा करावं लागेल, ते भांडे घासून घेते चहा पाण्याचे. छकून तर कपडे धुवून टाकलेत सकाळी. म्हणजे छकू म्हणे राहू दे मम्मी, कामाला उशीर झालाय तर मी धुवून टाकते. आणि आज मला वाटलं रविवारच आहे त्याच्यामुळं मग कामं राहिले, पण आज शनिवारी नंतर मग लवकर कामं आवरून घेत असते. आज थंड्याखालीच कामं चालले होते. म्हणलं जाऊ द्या, रविवारचं काय एवढा स्वयंपाक करावा लागत नाही. याचे पप्पा तिकडंच खातात. मग म्हणलं जाऊ दे तिकडं. आज म्हणलं दोघा मायल्या करायचं स्वयंपाक. तर लेकरं म्हणू लागले मम्मी आपल्याला ती गायपुरती मॅगीच बनव. पण मग नंतर हर्षू म्हणतोय मम्मी आज शनिवार नाही म्हणे, रविवार नाही त्याच्यामुळं. आणि असं पण ह्या मशनरी चालू येत ना, तर लय धड धूळ येते. आलं ते काम चालू असल्यामुळं आणि लय बोर दिवस चाललाय लगे. काल पण तसं उन्हाळ्याचा दिवस येतं म्हणलं गावाकडे जावं म्हणलं, पण याचे पप्पा पण जाऊ देत नाही म्हणते. नाहीतर मग इच्छा होती. मी काल लगे कपडे पण पॅक केले ते जायसाठी, पण ते नाही म्हणायला लागले. त्याच्यामुळं मग जाऊ नको म्हणते. उन्हाळ्यात गावाकडे लय ऊन असतंय. नाहीतर मी काल कपडे पण भरले होते जायसाठी, पण आधी म्हणे काढलं म्हणे तिकीट, नंतर म्हणे नाही. तर ते आहे ना कपडे भरू दिले म्हणे काढलं तिकीट, नाही काढलं असं झालं. नाही तर मी काल जाणार होते गावाकडे. मी तुम्हाला सांगणारच होते मी गावाला जाणार आहे म्हणून, पण म्हणलं जावा आपल्याला तिकीट भेटन तवा. आणि कपडे भरू दिले, सगळी तयारी करू दिली. म्हणे नाही म्हणे जायचं नाही. मग म्हणे नाराज झाली ती. नाही म्हणल्यावर जाऊ द्या मग, नाही तर नाही. उन्हाळ्यात लय ऊन असते म्हणे नको. मग त्याच्यामुळं नाही म्हणल्यावर मग जास्त दिवस बोर गेलता. काल मी सगळे कपड्याची पॅकिंग केली ती घरी जायसाठी. प्रत्येकालाच वाटते आपल्या आई बाबाकडे जावं. दिवाळीला तर गेलतेच म्हणा मी, पण मग ऊन पण लय. म्हणलं जाऊ द्या, हर्षूला पण ऊन लागेल म्हणलं, गावाकडे ते राहणार नाही, गरमट वातावरण. आणि छकूबाई पण 25 दिवस पण नाही झाली. म्हणलं जाऊ द्या मग, लेकराला 2-1 महिने झाल्यावर ती पण शाळा उघडल्यावर घरी जाईन. छकूला माझ्यासोबत करमतंय. आपलं लेकरू 3 वर्षाचं होतापासून आई बाबाकडे. आई बाबाला पण तिला सोडून करमत नाही, आणि तिला पण आई बाबाला सोडून करमत नाही. तिला सवय होईल ना, त्याच्यामुळं तिला जाऊ द्या. आता 2 महिन्यानंतर ती 2-1 महिन्यानंतर शाळा उघडल्यावर चालल्याच जाईन ती. मग तर जास्त घर हलकं वाटन. छकू गेल्यावर ती हाय तर दणदण वाटते. लेकरू गेल्यावर पण करमणार नाही, काय नाही. मग ती आली तर दणदण वाटते. पण तिला पण मी बळजबरी करू शकत नाही. ती 3 वर्षाची तापासून शाळासाठी तिकडे आहे. मग तिला आई बाबाची सवय होईल. ती पण नाराज राहते, तिला करमत नाही. इकडं सिटीनं लय बंद राहावं लागतंय. सुरतलं मोकळं वातावरण नाही, काय नाही. मग लेकरू पण कटाळते, तर आपल्याला पण चांगलं नाही वाटत. पण याच्या पप्पाची लय इच्छा होती चाल छकू उन्हाळ्याची, चाल. मग त्याच्यामुळं तिला पण नाही एवढं करमत, काय नाही. आणि आता चला तुमच्या ताईला स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाक काय झाला नाही. आता एवढे भांडे आवरते, लगेच स्वयंपाकाची तयारी करते. तरी पण 11:30 झालेतच. आज 11:30 वाजूनच गेले कामाला. म्हणजे तरी छकून मी अर्धे कपडे धुतले होते आणि अर्धे कपडे छकून धुवून टाकलेत. आता कामावरचे कपडे याचे पप्पाचे जास्त धुळचं काम असतंय ते, तर मग त्याच्यामुळं आता ते धुवून टाकते मी ते कपडे तेवढे. आणि लगेच भांडे गिंडे घासून घेते आणि तेवढं काम करून मग लगेच स्वयंपाकाला लगेच तयारी करायची. आज बनवणार आहे गोबीची भाजी बनवते. उन्हाळ्यात ती पण गोबी हे काय खाऊ वाटत नाही, डाळी साळी खाऊ वाटत नाही. आणि म्हणलं चला आता म्हणलं बनवते. आता सुक्कीच बनवते. फुलगोबी आणले, आता बनवून घेते आणि मी करते आता कामाची सुरुवात. भावांनो बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मग काहीच म्हणणं नाही, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सगळेजण लय मेहनत करावं लागते, मी बार सांगते तुम्हाला. आणि व्हिडिओ कसे वाटते तर सांगा मला तुम्ही.
आणि आता प्यायचं पाणी पण आपलं लवकरच आलते ते दादा पाण्यावाले. आणि आता चला मी घेते आता कामाची सुरुवात करते. आणि आता आपलं पण सगळे कामं म्हणजे भांडे अर्धे म्हणजे भांडे गिंडे लावेलाचे, थोडेसे भांडे तिघा मायल्या करायच्या चहा पाण्याचे भांडे घरात पडेल असले तर स्वयंपाक करायला मजा येत नाही. मी घेते ते भांडे घासून. छोकू बाळाला काय मी जास्त भांडे घासू देत नसते. तिला मी म्हणत असते नको बाळा भांडे काय तू घासू नको, लहान लेकराचे हात खराब होते भांड्यानं. तर मग दारावर भाजीपाला एकच भाजीपाल्यावाला येतोय, तर मग मी घेऊन आले आता भाजीपाला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.